मित्रांनो नमस्कार. एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, राजकारणातील काही गोष्टी ह्या अनाकलनीय असतात आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या पलीकडच्या असतात. राजकारणात खिलाडू वृत्ती तर असते जी आम्हाला खूप शिकण्यासारखी आहे. कार्यकर्ते जीवाला जीव देतात आणि दुसऱ्याचा जीव घेतात सुद्धा आपल्या नेत्याच्या पायी. पण हे नेते मात्र स्वतः आपल्यातील संबंध कितीही ताणले गेले तरी खिलाडू वृत्ती सोडत नाही. काही प्रकारच्या वृत्ती ह्या नक्कीच राजकारणामधील हिडीस असल्या तरीसुद्धा काही वृत्ती ह्या नक्कीच घेण्यासारख्या आहेत. मित्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस मंगळवारी विविध कार्यक्रमांनी साजरा झाला. यानिमित्त त्यांचे सहकारी, अतिशय जवळचे सहकारी गिरीश महाजन यांनी एक कॉपी बुक प्रसिद्ध केलं. तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी थक्क करणारे उद्गार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी काढलेले आहेत. तर ते नेमके काय म्हणाले ते व्हिडिओतून बघा, तुम्हालाही आश्चर्य नक्की वाटेल. गिरीश महाजन यांनी काढलेल्या या कॉपी टेबल पुस्तकाचं प्रकाशन मंगळवारी करण्यात आलं. त्याचं नाव होतं महाराष्ट्र नायक. यामध्ये माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी फडणवीसांवर स्तुतिसुमनं उधळल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी पावसाळी अधिवेशनात फडणवीस आणि ठाकरेंनी दिलेली ऑफर असो किंवा आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांची झालेली भेटगाठ असो, यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज वाढलेले आहेत. फडणवीसांचं कार्य आणि कष्ट पाहून देवेंद्र फडणवीस थकत कसे नाहीत असा प्रश्न पडल्याचं शरद पवार सांगतात. देवेंद्र यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. या पुस्तकाचं विमोचन आहे, प्रकाशन जे आहे ते राज्यपालांच्या हस्ते पार पडलं. यावेळी अजित पवार, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण, गिरीश महाजन, नितीन गडकरी यांचे सुद्धा लेख या पुस्तकामध्ये आहेत. शरद पवारांनी फडणवीसांबद्दल बोलताना सांगितलं की देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची गती अफाट आहे. ते आधुनिकतेचे कास धरणारे नेते आहेत. देवेंद्र यांनी आपल्या वरिष्ठांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. त्यांच्या कामाचा उरक झपाटा पाहून मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यांचे कार्य आणि कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न पडतो असे शरद पवार म्हणतात. फडणवीसांच्या कामाची गती ते माझे वयाचे होईपर्यंत टिकून राहो आणि कालचक्रक्रमाने वृद्धिंगत हो असं अभिष्टचिंतन शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. पवार यांनी लिहिलेल्या लेखामध्ये असं म्हटलं आहे की फडणवीस यांच्या कामाचा झपाटा, हजरजबाबीपणा आणि प्रशासनावरची पकड हे अतिशय उल्लेखनीय गुण आहेत. फडणवीस यांच्या कामाचा झपाटा मी पाहिला आणि कामाचा उरक पाहिला की आम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो होतो तो कार्यकाळ आठवतो असंही त्यांनी म्हटलं आहे. फडणवीस कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाबी आणि संवाद कुशल आहेत. त्यांच्यामध्ये फडणवीस यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य आहे, जी त्यांच्या जमेची बाजू आहे. याच गुणांमुळे आणि उपजत बुद्धिचातुर्यामुळे त्यांनी सत्तेत नसतानाही आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी ही वाखाणण्याजोगी होती असे पवारांनी म्हटलं आहे. याच कामगिरीचे फलित म्हणून तरुण वयात त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आणि त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला असे कौतुकास अशी स्तुतिसुमनंसुद्धा शरद पवारांनी उधळले आहेत. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी असल्याचं म्हटलं आहे. त्यांना भविष्यात केंद्रात मोठी जबाबदारी मिळू शकते असं सुद्धा ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी एक आदर्श राजकारणी अशी प्रतिमा निर्माण केली होती. हा वारसा अतिशय मेहनतीने आणि समर्थपणे चालवण्याचे काम देवेंद्र करत असल्याचे ठाकरे म्हणतात. देवेंद्र आज महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2014 ते 2019 दरम्यान आम्ही त्यांच्यासोबत होतो. त्यामुळे त्यांचे विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला.
नंतरच्या काळात त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून काम करण्याची धडपडी जवळून पाहता आली. देवेंद्रजी हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत अशी स्तुतिसुमनंसुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उधळलेलं आहे. मित्रांनो, राजकारणातील काही गोष्टी ह्या नक्कीच वाखाणण्यासारख्या असतात. परस्परांबद्दल कितीही वैर असलं तरी योग्य वेळी त्यांच्यावर त्यांची स्तुती करणं, त्यांच्या कार्याचं कौतुक करणं हे सुद्धा तुमच्या आमच्यामध्ये जे नसतं ते राजकीय लोकांमध्ये असते. तेवढी प्रगल्भता ते दाखवतात. हा नक्कीच गुण त्यांच्याकडून घेण्यासारखा आहे. आपण सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देऊया. पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार.